लालपरीची चाकं थांबलेली आहे। राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेलेत तर विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेले आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समितीच्या वतीने बंद पुकारला जातोय। एसटी बंद झाल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झालेली आहे आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्याने चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे। राज्यभरातील लालपरीची चाकं आता थांबल्याचं पाहायला मिळते। आंदोलन केले जात आहे। प्रामुख्याने ही काही दृश्य आपण पाहतोय। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, धुळे, वाशिम, जळगाव, जालना, सिंधुदुर्ग आणि सांगलीमधील ही दृश्य आहे। यासोबतच अनेक शहरांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि या संपाचा मोठा फटका प्रवाशांना सध्या बसत असल्याचं पाहायला मिळतं। एसटीची चाकं आता थांबलेली आहे। त्यामुळे आता सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात नेमका कोणता निर्णय घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत याच्यावरती एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन देण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे। यासोबतच 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी। शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मिळावी। 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी दिली जावी। 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे आणि भत्त्याची थकबाकी जी बाकी आहे ती मिळावी। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन देण्यात यावं ही मागणी देखील एसटी कर्मचाऱ्यांची आहे। उद्या आम्ही बैठक बोलवलेली आहे। यापूर्वी देखील बैठक झालेली आहे आणि एसटी कर्मचारी खरं म्हणजे एसटी आपली ही गावागावी जाणारी एसटी आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठक बोलवली। बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल। परंतु एसटीच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहेत। त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं। त्यामुळे माझी विनंती आणि आवाहन आहे या सर्व लोकांना की आपण संप करू नये। आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल। आज जो संप सुरू झाला आहे तो संप हा सामान्य, कारण एसटी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे आणि म्हणून त्या अशा एसटीला त्वरित सुरू होण्यासाठी, पूर्वपदावर आणण्यासाठी हे सगळं काही तिजोरीचे आता सगळे सांगितलं आम्ही की प्रचंड यामध्ये पैशाची उधळपट्टी चालली, त्यामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा। तर राज्याच्या अनेक भागामध्ये सध्या संप सुरू आहे। तिकडे जळगाव जिल्ह्यात 100% कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि याच आंदोलकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। संपूर्ण राज्यामध्ये एसटी कामगारांचं या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे। जळगाव जिल्ह्यात देखील एसटी लालपरीची चाकं ही थांबलेली आहेत। त्याचप्रमाणे एसटी कर्मचारी यांचे धरणे आंदोलन या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी सर्व कर्मचारी यांनी धरणे आंदोलनाला हे उतरलेले आहेत। आपण पदाधिकाऱ्यांशी, एसटी कर्मचारी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधूया। काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही धरणे आंदोलन करता आहात, तुमची नेमकी प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या 2.5 वर्षापासूनच्या मागण्या आहेत। दरवेळेला शासन आश्वासनाची ओवाळणी करून देतो, त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांचा उद्रेक हा निर्माण होऊन आजचं आंदोलन निर्माण झालेलं आहे। शासनाच्या विरोधात जरी असलं तरी शासनाने ही वेळ आमच्यावर आणलेली आहे, कारण शासनाने जर सांगितल्याप्रमाणे व आमच्या मागण्यांप्रमाणे जर हे सर्व केलं असतं तर आज ही वेळ आमची आली नसती। आम्हाला नाईलाज असतो रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे शासनाला परत एकदा विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा। कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात थकीत वेतन असेल, शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन असेल, ज्या काही मागण्या याच्या संदर्भात राज्यस्तरीय बैठक लावून याच्यावर त्वरित तोडगा काढावा अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने कृती समितीच्या वतीने विनंती करतो। मी गुजरातवरनं डायरेक्ट आमच्या मुलीच्या गावाला जाणार आहे। मला माहिती नाही होतं की संप आहे असं। आम्ही आता एवढा दुरून गुजरातवरून इथं आलोय, आम्ही सामान घेऊन इथं आलोय। आता आम्ही कितपर्यंत बसावं इथं, किती वाट पाहायची? आम्ही होमगार्ड भरतीसाठी आलेलो होतो। अंमनेरहून अंमने जाण्यासाठी बसच नाही आता काय करावं याला प्रश्न पडलाय आम्हाला। प्रवास करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाहन नसल्यामुळे आज हे प्रवासी कुठेतरी वेठीस धरल्या जात असल्याचं समोर येत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा,
जागरूक रहा।